लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळेजण हे एकत्र जेवायला बसलेले असतात. सगळे एकत्र जेवत असताना इकडे आता छान मस्त चर्चा सुरू असते. सगळेजण एकमेकांबरोबर गप्पा मारत असतात. तर इकडे आता तेजस्विनी म्हणत असते, मला काय वाटतं आपण ना आता एक काम करूया, आपण आता राजलक्ष्मी किर्लोस्कर आहेत ना, त्यांना आपल्या घरी इन्व्हाइट करूया. आपण उद्या अक्षय तृतीया आहे, त्याच निमित्ताने त्यांना घरी बोलवूया. त्याबरोबर हे ऐकून कान्हा लगेचच म्हणतो, काय राजलक्ष्मी किर्लोस्करांना? नाही म्हणजे त्यांना घरी बोलवायची काय गरज आहे ना, त्यांना कशासाठी बोलवायचं? त्याबरोबर आता कान्हा जे बोलतोय ते सगळेजण शांतपणे ऐकत असतात. तर कान्हा म्हणत असतो की हो ना, नाही म्हणजे ते ते आपलं त्यावर लगेचच तेजस्विनी म्हणते, एक मिनटं कान्हा, मी सांगते तुला त्यांना का घरी बोलवायचं ते. अरे ॲक्च्युली ऑलरेडी म्हणजे जे काही घडलं आहे त्यामुळे ते दुखावले आहेत, म्हणून त्यांना घरी बोलवायचं आहे. कान्हा म्हणतो, नाही कितीही झालं तरी त्या आपल्या स्पर्धक आहेत ना. पण त्यावर मग तेजस्विनी म्हणते, अरे स्पर्धक असल्या तरीही आपल्या एवढ्या मोठ्या कंपनीला टक्कर देण्यासाठी त्यांनी पुढे उत्साह दाखवला म्हणजे नक्की काहीतरी खास असेल ना त्यांच्यात, मग त्यांना घरी बोलवायला हवं आपण. कान्हा म्हणतो हो, पण त्यावर सखी म्हणते, कान्हा एक मिनटं, अरे काय चाललं आहे तुझं? बोलूयात ना त्या किर्लोस्कर मॅडमना घरी, काय फरक पडतो? आईची जर एवढ्या मनापासून इच्छा आहे तर बोलवायला हरकत काय आहे? काका तूच फोन करून कळवशील का त्यांना? त्यावर मग लगेचच पुरुषोत्तम म्हणतो, हो हो चालेल ना, मी बोलून घेईन त्यांच्याशी. आणि तसंही कान्हा, अरे त्यांना प्रॉब्लेम सरकारबरोबर होता, त्यांना राग सरकारचा होता, वहिनीबरोबर त्यांचं काही वैर नाही आहे. आणि तसंही त्या दिवशी त्या पार्टीमध्ये मीडियाने सगळं काही कवर केलं आहे, त्यामुळे आता सगळ्यांपर्यंत गोष्टी पोहोचल्या आहेत. आता सगळ्यांना माहिती आहे की ती सरकार होती आणि ही आपली तेजस्विनी वहिनी येते. त्याबरोबर लगेचच मीनाक्षी म्हणते, त्या बाईचं नावसुद्धा या घरात काढू नका, कुठेतरी कैदाशीर मेली असेल ना तर तेच बरं आहे, दरीत कोसळून तरी मरायला हवी, नाहीतर जनावरांनी फाडून तरी खायला हवी. त्याबरोबर इकडे मनस्विनी मनातल्या मनात म्हणत असते, वा, सगळ्यांना हेच वाटतंय की मीच तेजस्विनी आहे, पण जेव्हा यांना सगळं सत्य समजेल तेव्हा तेव्हा या सगळ्यांच्या पायाखालची नाही जर जमीन हदरली तर माझंसुद्धा नाव मनस्विनी नाही. त्याबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला आता मनस्विनी आहे याचा पुरावा एका मोबाईलमध्ये असतो आणि आता तो कान्हाला त्याच्या फोनमध्ये दिसत असतो. तर आता इकडे कान्हाला त्या व्हिडिओमध्ये असं दिसत असतं की तिथे घडलं काय होतं की मनस्विनीने तेजस्विनीचा गळा आवळला होता आणि तिला खाली दरीत ढकलून दिलं होतं. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे घरामध्ये आता फायनली हे ठरलेलं असतं की आपण अक्षय तृतीयेच्या निमित्ताने बोलवणार आहोत राजलक्ष्मी किर्लोस्करांना आपल्या घरी. तर दुसऱ्या बाजूला आता लगेच गौतम काका हा मीनाक्षी वहिनीला म्हणत असतो, वहिनी अगं जाऊ देत, त्या बाईच्या आठवणीसुद्धा आपल्याला आपल्या घरात नको आहेत. नाही म्हणजे मला मान्य आहे की तिच्यामुळे आपल्याला खूप जास्त मनस्ताप झालेला आहे सगळ्यांना, पण तरीही उगाच तिच्या आठवणी कशाला काढायच्या आपण, आता नकोच तिच्या आठवणी काढायला. त्याबरोबर सखी म्हणत असते, हो ना खरंच उद्या अक्षय तृतीया आहे आणि त्या निमित्ताने मला उद्याचा सण खूप दणक्यात साजरा करायचा आहे. सगळे सखीकडे बघू लागतात. सखी म्हणते, हो आई, अगं तू सापडल्यानंतरचा हा पहिला सण आहे ना, त्यामुळे मला उद्याचा सण थाटात सेलिब्रेट करायचं आहे, तुला खूप छान गिफ्ट द्यायचं आहे. तर इकडे कान्हा हा मात्र टेन्शनमध्ये आलेला असतो, कारण राजलक्ष्मी किर्लोस्करांना बोलवायचं असतं घरी. त्याबरोबर मग तेजस्विनी म्हणजे मनस्विनी म्हणते, कान्हा अरे काय झालं? नाही म्हणजे सगळेजण आनंदात आहेत, खुश आहेत, पण तुझ्या चेहऱ्यावरती मला टेन्शन दिसतंय, काही झालं आहे का? नाही म्हणजे जे असेल ते तू बोलू शकतोस, कसला विचार करतोयस का? त्याबरोबर कान्हा म्हणतो, ते हो उद्या आमरस कसा बनवायचा ना त्याचा विचार करतोय. नाही ॲक्च्युली ते खूप अवघड काम असू शकतं ना, कारण ते मला जमत नाही, म्हणून विचार करावा लागेल असं म्हणतो. सखी म्हणते, कान्हा अरे त्यात काय एवढा विचार करायचा, आमरसच तर बनवायचं आहे, मी आहे ना तुझ्याबरोबर, मी शिकवेन तुला, जे मला येत नाही ते तू शिकव, जे तुला जमणार नाही ते मी सांगेन. त्याबरोबर मनातल्या मनात मनस्विनी म्हणत असते, सगळ्यांना वाटतंय मी तेजस्विनी आहे,
पण जेव्हा सगळ्यांना सत्य समजेल ना की मी मनस्विनी आहे, तेव्हा ना यांच्या पायाखाली जमीन उरेल ना यांच्या डोक्यावर छप्पर उरेल. पण लवकरच सगळ्यांसमोर सत्य येईल आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीन पूर्णपणे हादरून जाईल. कान्हा, तुझा सखीच्या आयुष्यातला उद्याचा दिवस शेवटचा असणार आहे, कारण उद्या सखीला तू कबीर किर्लोस्कर आहेस ही गोष्ट समजणार. तर दुसऱ्या बाजूला आता किरण कान्हाला म्हणत असतो, काय मा तुमच्या घरी म्हणजे सखी वहिनीच्या घरी खरंच? त्यावर कान्हा म्हणतो, हो खरंच. त्याबरोबर किरण म्हणतो, तुला वाटतं का मा तिकडे येतील म्हणून? आठवतं आहे ना, सरकारांनी वाढदिवसाचं आमंत्रण द्यायला कॉल केला होता, तेव्हा मांनी नकार दिला होता स्पष्टपणे. कान्हा म्हणतो, हो मला सगळं माहिती आहे आणि मान्यही आहे, पण मांचं वैर माझं वैर हे सरकारबरोबर होतं आणि सखीची आई मनाने खरंच खूप चांगली बाई आहे रे. त्यामुळे तिला मनस्विनीने जे जे काही बिघडवून ठेवलेलं आहे ना ते सगळं काही दुरुस्त करायचं आहे, सुधारायचं आहे आणि म्हणूनच तिने मांना घरी बोलावलं. त्याबरोबर लगेच इकडे किरण म्हणतो, अरे ते सगळं बरोबर आहे रे, पण तुला वाटतं का की मा जातील म्हणून? त्यावर कान्हा म्हणतो, जायला तर हवं, कारण त्यांचा उद्दिष्ट चांगला आहे आणि शेवटी अजूनही माचं आणि माझं काय नातं आहे हे कोणालाही तिकडे माहीत नाही आहे. त्यामुळे माच्या तिकडे येण्यामुळे काही प्रॉब्लेम होईल असं मला तरी वाटत नाही. त्याबरोबर किरण म्हणतो, ठीक आहे, मग जर तुला वाटतं आहे तर काही हरकत नाही, बघू पण आता मा काय उत्तर देतात ते. त्याबरोबर पुरुषोत्तमने इकडे फोन केलेला असतो राजलक्ष्मी किर्लोस्करला आणि तो आता उद्या अक्षय तृतीया आहे आणि त्या निमित्ताने तुम्ही आमच्या घरी या प्लीज, आपल्यामध्ये असलेले वाद हेवे दावे सगळं काही संपवूया वगैरे सांगत असतो. त्यावर मा म्हणत असतात की जे घडलं आहे ते मी कधीही विसरू शकत नाही आणि त्यामुळे तुमच्या घरी मी कधीच येऊ शकत नाही. त्याबरोबर आता काका म्हणत असतो, अहो तुम्ही असं काय बोलताय? त्यावर ती म्हणत असते, मी म्हटलं ते शेवटचं. त्यावर पुरुषोत्तम काका म्हणत असतो, हे बघा मला माहिती आहे जे घडलं आहे ते चुकीचं होतं, पण आता तुम्ही त्या पार्टीमध्ये बघितलं होतंच की ती सरकार ती खरी तेजस्विनी वहिनी नव्हतीच. मग जर ती खरी तेजस्विनी वहिनी नव्हतीच तर तुम्ही का उगाच अडून राहिलाय? या ना प्लीज, आपण सगळं जुनं विसरून एक नवीन सुरुवात करूया. त्यावर मग तेजस्विनी हिच्याबरोबर नातं जोडण्यासाठी मा काही तयार होत नसतात. त्या म्हणत असतात की नाही काय आहे ना, तुम्हाला कामतांना तमाशे करायची सवय आहेच, पण आम्हा किर्लोस्करांना तमाशे बघायला आवडत नाही. त्याबरोबर मग आता इकडे सखी काकाला खुणावून विचारते, काका मी बोलू का फोनवर? काका म्हणतो ठीक आहे. मग काका 1 मिनिट मॅडम असं म्हणत सखीकडे फोन देतो. सखी आता म्हणत असते, हाय हॅलो आजी कशा आहात? त्याबरोबर आता ती म्हणत असते, मी येणार नाही आहे. सखी म्हणत असते, अहो पण मी काय म्हणते ते एकदा ऐकून तरी घ्या ना. आजी, अशी आपली मोठी माणसंच आपल्याला सांगतात की नाही की जे घडून गेलं आहे ते सगळं विसरायला हवं आणि नवीन सुरुवात करायला हवी म्हणून. त्याबरोबर मग आजी म्हणत असते की अरे हो सांगतात, पण प्रत्येकाच्या बाबतीत ते होईलच असं नाही ना. त्यावर सखी म्हणत असते, नाही हेही बरोबर आहे तुमचं आजी, पण मी काय म्हणते, नव्याने सुरुवात करायला, नवीन काहीतरी प्रयत्न करायला हरकत काय? आणि तुम्हाला यायचं की नाही हा निर्णय जसा तुमचा आहे तसा तुम्हाला आग्रह करायचा की नाही हे सुद्धा मला ठरवू द्यात ना. हा निर्णय माझा आहे आणि मी तुम्हाला आग्रह करते. असं समजा हवं तर की तुमची नात तुम्हाला सहज घरी गप्पा मारायला बोलवते आणि या ना आजी, प्लीज 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 आजी, मी तुमची खूप वाट बघते. प्लीज आजी याल ना तुम्ही, मी मनापासून वाट बघत राहीन तुमची. त्यावर आजी म्हणते, ठीक आहे येईन मी. आता हे ऐकून सखीला आनंद होतो. तर आता इकडे काका हा तर सखीकडे बघतच असतो. राजलक्ष्मी सखीला सांगते, मी येईन आणि मग लगेचच ती फोन कट करते. त्याबरोबर मग काका सखीला विचारतो, काय गं काय झालं? सखी म्हणते, त्या यायला तयार झाल्यात काका. त्याबरोबर हे ऐकून काकाला आनंद होतो. सखी म्हणते, काका आता उद्याची अक्षय तृतीया आणखीन जास्त खास आणि स्पेशल होणार, सगळं व्यवस्थित होणार. त्याबरोबर काका म्हणत असतो, सखी अगं तू जमवून दाखवलंस, तू राजलक्ष्मी किर्लोस्करांना आपल्या घरी यायला तयार केलंस, वाव इट्स इन ग्रेट. त्यावर सखी खुश होते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे राजलक्ष्मी म्हणत असते, ही मुलगी मनाने तशी चांगली आहे, पण माझ्या कबीरच्या वाटेतला अडथळा आहे. एकदा का जे ध्येय आमचं ठरलं आहे ते साध्य झालं
की त्यानंतर मग मात्र मी माझ्या कबीरला इकडनं खूप लांब घेऊन जाईन, सगळ्यांपासून लांब घेऊन जाईन आणि तिकडे नेऊन त्याचं लग्न लावून देईन. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता कबीर हा किरणला विचारतो, अरे किरण, पण तू आज आईला बाहेर का घेऊन आलास? त्याबरोबर किरण म्हणत असतो, अरे मग काय करायचं होतं? मावशीला बरं वाटायला लागल्यापासून ती सतत माझ्याकडे हट्ट धरत होती की मला बाहेर घेऊन जा, बाहेर घेऊन जा. आणि आज तिने मला शब्द दिला होता की ती गाडीतनं बाहेर पडणार नाही, गाडीत बसून राहील, म्हणून मग घेऊन आलो तिला बाहेर. त्याबरोबर कबीर म्हणत असतो, हो चल, एका अर्थाने हे बरंच केलंस. नाही म्हणजे खूप दिवस झाले होते हॉस्पिटलसाठी सोडलं तर आई कधीच बाहेरच पडत नव्हती. त्या बहाण्याने तिलाही जरा बरं वाटेल. खरं तर जेव्हा बाबांचं असं झालं तेव्हा मला आईच्या आधाराची गरज होती, पण आईची अवस्था बघता मलाच तिची आई व्हावं लागलं. आता हळूहळू तिला बरं वाटायला लागलं आहे. आता तिचे आरामात जगण्याचे दिवस आलेत. त्याबरोबर मग किरण हा कबीरला म्हणत असतो, आता तिचे सासू होण्याचे दिवस आलेत. त्यावर कबीर म्हणतो, काय? त्यावर किरण सांगतो, हो, अरे आता मावशीला हळूहळू बरं वाटायला लागलं आहे. आज ना उद्या ती तुझ्या लग्नाचा विषय काढणारच ना. तर इकडे आता कान्हाची आई ही गाडीत बसलेली असते. तिच्या बाजूच्या गाडीतून एक नवरा नवरी जात असतात. आता ती सजवलेली गाडी बघून ती गाडीतनं खाली उतरते आणि हळूहळू त्या गाडीच्या मागे जात असते. पण किरण किंवा कबीर कोणाचंही तिच्यावरती लक्ष नसतं, कारण ते दोघंही एकमेकाशी बोलण्यामध्ये व्यस्त असतात. हळूहळू आई पुढे पुढे येत चाललेली असते आणि आता तिला दिसत असतं की एक नवरा आणि एक नवरी मध्ये रस्त्यात उतरलेत. त्यांची गाडी बंद पडलेली आहे आणि त्यांची गाडी बंद पडल्यामुळे ते दोघंजणं तिथे थांबले. तर इकडे कान्हा आणि किरण चहा पित असताना कान्हाला दिसतं की गाडीमध्ये आई नाही आहे. कान्हा किरणच्या हातामध्ये लगेचच चहाचा कप देतो आणि म्हणतो, किरण हे घे. आणि लगेच आता तो तिकडे धावत येतो गाडीजवळ आणि आता तो गाडीमध्ये वाकून बघू लागतो तर त्याला गाडीमध्ये आई दिसत नसते. कान्हाला टेन्शन येतं. कान्हा म्हणतो, आई गेली कुठे? आणि लगेचच तो धावत आईला शोधायला निघतो. त्याबरोबर लगेच किरणसुद्धा चहाचे कप तिथेच ठेवतो आणि तो लगेच कान्हाच्या मागोमाग धावू लागतो. तर इकडे कान्हाची आई शांतपणे उभी राहून त्या जोडप्याकडे बघत असते. ते जोडपं तिथे उभं असतं आणि मदतीसाठी प्रयत्न करत असतं. आणि त्याचवेळी आता तिकडे आई उभी असते आणि तिला कान्हा दिसत असतो तिथे त्या नवरदेवाच्या वेशात. तिला असं दिसत असतं की माझा कान्हा आणि त्याची बायको तिकडे उभे आहेत आणि तेच दोघं अडचणीत सापडले आहेत. ते दोघंजण एकमेकांकडे हसून बघत आहेत, एकमेकांची मदत करत आहेत. आणि हे सगळं बघून आता आईला खूप जास्त आनंद होतो आणि आनंदाने ती त्या दोघांची दृष्ट काढते. आता ती त्या दोघांकडे अगदी कौतुकाने आणि हसून बघत असते. ती खूप खुश असते ते चित्र बघताना. आपल्या मुलाचं सुख बघून तिला एक आनंद मिळत असतो, आनंद होत असतो. शांतपणे उभं राहून ती बघत असताना कान्हा तिकडे येतो आणि कान्हा आता तिचा हात खेचत म्हणतो, आई अगं तू इथे काय करतेस? तुला माहिती आहे का मला केवढं टेन्शन आलं होतं ते? का कशी न सांगता आलीस तू इकडे? त्याबरोबर मग आता आई अलगद कान्हाच्या गालावरती हात फिरवते आणि म्हणत असते, मोठा झालास रे कबीर. पण आता एवढं बोलतेस इतक्यात तिकडे किरणसुद्धा धावत पोहोचतो. किरणसुद्धा लगेचच तिच्या हाताला पकडतो आणि म्हणत असतो, मावशी अगं काय? कुठे गेली होतीस अशी अचानक न सांगता? चल लवकर घरी जायला हवं आपण आता. मानचा फोन आला होता आणि त्यांनी लवकर घरी बोलावलं आहे आपल्याला. त्याबरोबर मग लगेचच आई ही त्याला म्हणत असते, कान्हा आपण नंतर बोलू, मी जाते आता. त्यावर मग कबीर म्हणतो, बरं ठीक आहे. त्यानंतर कबीर आणि किरण दोघं आईला घेऊन चाललेले असतात. तर दुसऱ्या दिवशी आता कान्हा हा फोनवरती बोलत असतो, मला तो फोन लवकरात लवकर दुरुस्त करून हवा आहे आणि तो फोन कामत हाऊसमध्ये इतर कोणाच्याही हातात जाता कामा नये. तो फोन माझ्याच हातात आला पाहिजे, समजलं ना? त्याबरोबर समोरची जी व्यक्ती असते ती कान्हाला सांगत असते, हो तुमच्याच हातात येईल. कान्हा म्हणतो, नक्की 1 तासात रिपेअर होईल ना फोन? समोरची व्यक्ती कान्हाला सांगते, हो सर 1 तासात होईल. त्यानंतर आता कान्हा फोन ठेवून देतो. त्याबरोबर आता सखी ही केसांना हवा मारत असते. आता सखी केसांना हवा मारते, तयार होते. इतक्यात कान्हाची नजर सखीवरती पडते.
सखीने सुंदर असा ऑफ व्हाईट कलरचा ड्रेस घातलेला असतो, ती छान दिसत असते. कान्हा मनात म्हणत असतो, सखी खरंच तू खूप चांगली आहेस, निर्मळ आहेस, स्वच्छ निखळ मनाची आहेस. पण तुझ्या आजूबाजूला असणारी सगळीच लोक तुझ्यासमोर खोटेपणा घेऊन वावरत आहेत, खोटे मुखवटे घेऊन वावरत आहेत. मग अगदी मी सुद्धा तुझ्यासमोर खोटा मुखवटा घेऊनच वावरत आहे. पण तू मात्र खरंच खूप चांगली आहेस, मनाने स्वच्छ, नितळ, साफ आहे, प्रत्येकाचा मनापासून विचार करते. तर आता इतक्यात सखी ओरडते, आई ग आ. त्याबरोबर मग कान्हा म्हणतो, काय झालं ग? त्यावर सखी म्हणते, अरे मंगळसूत्र केसात अडकलंय. कान्हा म्हणतो, थांब मी काढतो. आणि मग कान्हा आता सखीचं मंगळसूत्र तिच्या केसातून सोडवत असताना अचानक तिच्या मंगळसूत्राचं ते हुक निघतं आणि मंगळसूत्र पडणार असतं. पण सखी ते पकडते. कान्हा म्हणतो, सॉरी, माझ्या हातून चुकून निसटलं मंगळसूत्र. सखी म्हणते, इट्स ओके. कान्हा, अरे मंगळसूत्रच निसटलंय ना तुझ्या हातातनं. आपल्या नात्यातली पकड तर घट्ट आहे ना. सखीने आपल्या नात्यातली पकड तर घट्ट आहे ना असं म्हटल्यावर कान्हा गप्प राहतो आणि तिच्याकडे बघतो. सखी म्हणते, कान्हा, अरे असं काय बघतोयस? तुला माहिती आहे, हे मंगळसूत्र ना एखाद्या बाईसाठी खूप खूप खास असतं. हे मंगळसूत्र फक्त मंगळसूत्र नाही आहे रे. हे मंगळसूत्र म्हणजे काळ्या मनांची एकत्र गुंफण करणारा धागा आहे. हे मंगळसूत्र म्हणजे सुख आणि दुःखाची सोबत आहे. तुला माहिती आहे, जेव्हा आपलं लग्न झालं तेव्हा तू हे मंगळसूत्र एका वेगळ्याच हेतूने माझ्या गळ्यात घातलं होतं. तेव्हा ना हे मंगळसूत्र गळ्यात मिरवण्याची मला अजिबात हौस नव्हती. असं झालं होतं की कधी एकदाचं हे गळ्यातनं काढून फेकून देईन. आणि मी ते मंगळसूत्र काढून फेकूनही देणार होते. पण त्यावेळी दाभाडे मावशींनी मला थांबवलं. त्यांनी मला समजवून सांगितलं की असं काहीही करू नकोस, थांब. आणि त्यामुळे मी थांबले. त्यामुळे मी ते मंगळसूत्र गळ्यातून काढलं नाही. आज जेव्हा जेव्हा मला दाभाडे मावशींचे ते शब्द आठवतात ना, अगदी माझ्या चेहऱ्यावरती, माझ्या संपूर्ण अंगावरती शहारा येतो. तुला माहिती आहे कान्हा, त्यांनी मला काय सांगितलं होतं? कान्हा विचारतो, काय सांगितलं होतं? सखी लगेचच सांगू लागते, मी साईबाबांच्या दारात गेले होते आणि मी तिकडे हे सगळं माझ्या बाबतीत का घडलं ह्याचा जाब विचारून ते मंगळसूत्र काढून टाकत होते. त्यावेळी दाभाडे मावशींनी माझा हात पकडला आणि मला सांगितलं, सखी हे मंगळसूत्र असं काढून टाकू नकोस गं. हे मंगळसूत्र एखाद्या स्त्रीचं अस्तित्व आहे. हे मंगळसूत्र आपल्याला प्रश्न विचारण्याचा हक्क देतं. हे मंगळसूत्र सुखदुःखाची सोबत करतं. हे मंगळसूत्र दोन जीवांना एकत्र बांधून ठेवतं गं सखी. त्याबरोबर हे सगळं सखी कान्हाला सांगत असते तेव्हा मात्र कान्हा शांतपणे गप्पपणे सगळं ऐकत असतो. कारण काय बोलावं त्याला काही सुचतच नसतं ना. तर दुसऱ्या बाजूला आता सखी प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करत असताना कान्हा तिकडे येतो आणि म्हणत असतो, सखी थांब, तू कोणाच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करतेस? त्या बाईची खरी ओळख काय आहे हे एकदा जाणून तरी घे. ही तुझी आई नाही आहे तर मनस्विनी. आणि हा बघ, हा आहे त्याचा पुरावा. असं म्हणत कान्हा एक मोबाईल सखीकडे देत असतो. त्यावेळी मग मनस्विनी म्हणते, कान्हा, अरे बास कर, काय चाललंय तुझं? का तू उगाच माझ्या मुलीला माझ्याबद्दल काहीतरी खोटं नाटं सांगतोयस? त्यापेक्षा तू कबीर किर्लोस्कर आहेस, तू कान्हा महाडिक नाही आहेस, हे का तू खरं तिला सांगत नाही रे? त्याबरोबर हे ऐकून कान्हाच्याही पायाखालची जमीन सरकते. काय बोलावं काय नाही कान्हाला काही सुचतच नसतं. सखी कान्हाकडे बघत असते तर मनस्विनी म्हणत असते, एक मिनटं, हा कबीर किर्लोस्कर असल्याचा पुरावा मी देते तुला सखी. असं म्हणत ती आता सखीला काही पेपर्स हातामध्ये देते. सखी त्या पेपरकडे बघते, कान्हाकडे बघते, कान्हासुद्धा त्या पेपरकडे बघत असतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा उत्तम पद्धतीने आनंद घेत राहा. लपंडाव ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.